पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मागच्या 2 दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत असताना सकाळपासून वातावरणात गारवा तयार झाला होता। त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळतोय। मात्र टोमॅटो आणि कांद्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। बातमी पुण्यातून आहे। पुण्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाकडून 4 दिवस पुण्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। शहरातील सखल भागात सुद्धा या पावसामुळे पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। तर ही दृश्य आपण पाहू शकतो। पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। हवामान विभागाकडून 4 दिवसांचा येलो अलर्ट हा पुण्याला जारी करण्यात आलेला आहे। यामुळे शहरातील सखल भागातही पाणी साचलेलं आहे। तर मुसळधार पावसामुळे मावळातील रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। जुना पुणे मुंबई महामार्गही पाण्याखाली गेलाय। महामार्गावरती पाणी साचल्यानं वाहन चालकांची कसरत सुरू आहे। देहरोड कात्रज बायपास सर्व्हिस रोडवरही पाणी साचलेलं आहे। नाल्यांची सफाई न केल्याने मुख्य रस्त्यांवरती पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। अवकाळी पावसाने मावळातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। हे दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवर पाहू शकता। पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे। येत्या 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे। 27 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल, तर महाराष्ट्रातून मान्सून 6 जूनच्या आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तसेच येत्या 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे। यावर्षी मान्सून देशात लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आणि राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस पडल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत हवामान विभागाचे SD सानप सर आहेत। सर, सध्याची काय परिस्थिती आहे? राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडलेला आहे। हा पाऊस कशा प्रकारचा आहे? येस, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पावसाची नोंद झालेली आहे आणि येणारे 4 ते 5 दिवस सुद्धा वादळी पाऊस हा बऱ्याच महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी असण्याची शक्यता आहे। एस्पेशली मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस हा राहण्याची शक्यता आहे। तर यावर्षी मान्सून लवकर येणार आहे। कधी दाखल होणार आहे मान्सून केरळमध्ये आणि राज्यापर्यंतचा प्रवास त्याचा कधीपर्यंत होऊ शकतो? ओके, सध्या आज अंदमानमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि तो केरळमध्ये 27 मेच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तो कधी येईल त्याबद्दल आम्ही मॉनिटरिंग करत आहोत आणि त्याबद्दलचे अपडेट्स दिले जातील। साधारण यावर्षी किती टक्के पाऊस पडेल? कारण यावर्षी तीव्र उन्हाळा होता आणि त्यामुळे पावसाची शक्यता सुद्धा जास्त आहे। मान्सून सुद्धा लवकर होते। किती टक्के सरासरी हवामान विभागाचा अंदाज? पूर्ण भारताचा जर विचार कराल तर तो सरासरीच्या 105% पडण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा तो सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 70 ते 80% आहे। महाराष्ट्रात साधारण जून जुलैमध्ये येतो। साधारणपणे तसा कसा अंदाज लावता येईल की महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होऊ शकत? कारण अनेक शेतकऱ्यांना वाटते की लवकर मान्सून दाखल होईल, पाऊस येईल, त्याची तयारी त्यांना करावी। सध्या महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कधी येईल त्याबद्दल काही अधिकृतरित्या सांगितलं गेलेलं नाही आहे। त्याबद्दल आम्ही अपडेट वेळोवेळी अनालिसिसनुसार देत जाऊ। आता सध्या तरी तो केरळमध्ये 27 मेला येण्याची शक्यता आहे। तर हे होते SD सानप सर। आणि मान्सून केरळात लवकर येणार आहे आणि त्यामुळे मोठा दिलासा सुद्धा शेतकऱ्यांना मिळू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। पुढची बातमी जालन्यातून आहे। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी कुंभारी लिंगेवाडी बेलोरा यासह आसपासच्या गावात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली। पावसाचा जोर इतका होता की छोटे मोठे ओढे खळखळून वाहायला लागले। त्यामुळे रस्त्यावरून ओढ्यांचे पाणी वाहत असल्याने नागरिकांची ये-जा करायला प्रचंड गैरसोय होती।